काय झालं तर तो जो त्या ठिकाणी एक व्यापारी आला होता, त्या व्यापाऱ्याने स्वामींकडे पाहिलं. 32 लक्षणयुक्त स्वामींचं असणारं सौंदर्य, लावण्य, बरवेपण म्हणजे सुंदरपणा, त्यांचं चातुर्य, कुशलता आणि स्वामीचे काही विक्री कौशल्य त्या ठिकाणी वापरत होते, विक्री करीत होते, ते त्यांनी स्वतः पाहिलं की स्वामी कसे त्या ठिकाणी घोडे त्या ठिकाणी विकून देत आहेत, कसा लाभ त्या ठिकाणी होतो असं त्यांनी स्वतः ते पाहिलं. आणि गोसाव्यांशी दंडवत घातले, मा गोसाव्यांते विनविले, स्वामींना दंडवत घातला आणि विनंती करू लागला. काय विनंती करतो तो स्वामींना? जी जी माते कन्या रत्न एक हिंदीला जी. तर मला काय तो स्वामींना सांगतोय की मला एक कन्या रत्न आहे, मला एक मुलगी आहे आणि तिच्यासाठी, तिच्या सोयरिकीसाठी, स्थळ पाहण्यासाठी मी काय केलं आतापर्यंत, पायाला शिंद्या बांधून मी तिच्यासाठी फिरलो, खूप दिवस त्या ठिकाणी मी हिंडलो. माझ्या हिंडून हिंडून फिरून फिरून तिची सोयरीक पाहता पाहता माझ्या सगळ्या वाहना झिजून गेल्या, पण तिच्यासारखं वर काही आणखी तिला, तिच्यासारखं जे काही घर आहे ते तिला आणखी काही मिळालं नाही. जे जे माते कन्या रत्न एक असे जी निर्या कारणे पायी कापडे बांधुली बहुत दिस हिंदी नलाजी परिती जोगा वरू कवली ठाई नाही जी. तिच्यासारखा वर आणखी मला मिळाला नाही. गोसावी म्हणती, गोसावी होती तरी ते माझे कन्यारत्न स्वीकारावे जी, आपुले दासी करावे जी. आता फक्त तिला योग्य अशा प्रकारचे वर फक्त तुम्हीच शोधता आणि तुम्ही माझ्या कन्यारत्नाचा, माझ्या मुलीचा तुम्ही स्वीकार करावा आणि तिला आपली दासी, तिला आपली पत्नी आपण त्या ठिकाणी करून घ्यावं, अशा प्रकारची विनंती तो जो काही व्यापारी, तो व्यापारी स्वामींना करतोय. सर्वज्ञ म्हणते याशी जाती कुळ नाही. स्वामी म्हणतात आम्हाला कुठल्याही प्रकारचं जाती कुळ गोत्र वगैरे जे काय असतं ते आम्हाला काहीच नाही, सगळे सोयरे नातेवाईक आम्हाला काहीच नाही. तेही म्हणते गोसावी ईश्वर हो, गोसावी ईश्वर हो. गोसाव्यांच्या ठाई काही जातीकुळ पाहावे लागत असे. तो काय म्हणतो तो व्यापारी की स्वामींच्या ठिकाणी कसले आले जात आणि कुळ काय पाहायचं, म्हणजे देवाच्या ठिकाणी जात कुळ काय पाहायचं, तर देवाच्या ठिकाणी असं काहीही नसतं. ईश्वराला काय, देवाला काय जात आणि कुळ असते का? नाही. गोसाव्यांची जाती आणि गोसावीची कुळ. गोसावी अकुळनाथाचा नाथ की. गोसावी कसे आहेत म्हणे, तर गोसावीच जात म्हणजे स्वामीच जात आणि आपणच कुळ आहात. स्वामी आपण अकुळनाथाचे नाथ, म्हणजे आपल्याला म्हणजे ज्याला कोणीच नाही, ज्याला कुळ नाही, ज्याला कोणीच नाही, ज्याला कोणीच नातेवाईक नाही, त्याचे आपण त्या ठिकाणी नाथ आहात. ज्याला कोणी नाही त्याचे आपण रक्षण करणारे आहात. सर्वज्ञ म्हणते तरी येत खुंट दावे नाही. मग स्वामी म्हणतात आम्हाला खुंट दावे नाही, आम्हाला घर नाही, दार नाही, आम्हाला कुटुंब नाही, आम्हाला कोणीही नाही. तीही म्हणतले तेही गोसावींची, तीही गोसावीची. मग तो काय म्हणतो, घरदार कुटुंब काय असेल ते सगळं काही स्वामी आपणच आहात. जी जी गोसावीची